बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। माणिकराव कोकाटे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या भेटीकरता माणिकराव कोकाटे दाखल झाल्याची बातमी आता समोर येते। कॅबिनेटला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय माणिकराव कोकाटे हे दादांच्या दालनात आता मंत्रालयात दाखल झालेले आहेत। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चर्चा होणार आहे। जर आपण पाहिलं तर इजा बीजा तीजा होऊ देऊ नका असं अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं। ज्यावेळी पहिल्या 2 वेळीस माणिकराव कोकाटे यांच्याकडून चुकीच्या घटना घडलेल्या होत्या, अप्रिय घटना घडलेल्या होत्या, त्यावेळी आपण त्यांना समजावलं होतं असं स्वतः दादांनी स्पष्ट केलं होतं। आता मात्र पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात रमी खेळल्याप्रकरणी जरी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी संबंधित मंत्र्यांकडून अधिकारवाणीवर बसलेल्या अशा मंत्र्यांकडून अशी कृत्य होणं हे बिलकुलच क्रमप्राप्त नाही, किंबहुना भूषणावह नाही अशा शब्दात दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्या प्रकरणी नाराजी व्यक्त केलेली होती। बरं, या सगळ्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याकरता आयोजित झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान माणिकराव कोकाटे यांनी मात्र आपल्या चुकीचं समर्थन करत असताना तो मी नव्हेच असं म्हणत असताना मात्र पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि शेतकऱ्यांप्रती निधीवरून शासनच भिकारी असल्याचं विधान केलं। आता त्यामुळे त्यांचा पाय अधिकच खोलात जाताना दिसतोय। त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। अशातच माणिकराव कोकाटे कॅबिनेट पूर्वी दादांच्या दालनात थेट जाते अपडेट घेण्याकरता आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काय घडतंय नेमकं दालनात? निश्चित लागवी, कारण 2 महत्त्वाचे मंत्री आहेत ते अजित पवार यांच्या दालनात पोहोचलेले आहेत। त्यामध्ये एक आहेत ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्यांच्यावरती कारवाई निश्चित केली जाईल असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे आता त्यांचं मंत्रीपद जात आहे की त्यांची फक्त खातेबदल होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ ज्यांनी सांगितलेलं होतं की मुंडे यांना क्लीन चिट मिळाल्यावरती मी मंत्रीपद सोडेन। त्यामुळे आता मुंडे यांना कोर्टाकडून एका प्रकारामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। परिणामी या खातेबदलामध्ये भुजबळांचं सुद्धा खातं इन्व्हॉल्व केलं जातं का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। आता आपण अगदी पाहू शकतो की अजितदादा यांच्या दालनाबाहेरची गर्दी उमटलेली आहे एकंदरीतच। त्यामुळे निश्चितच कोकाटे यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय या कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या बैठकीमध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांचं कृषी मंत्रीपद जातंय की थेट मंत्रिपदावरच त्यांच्या खात्री लागते हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास तरी अजित पवार आहेत ते कारवाई संदर्भात संपूर्ण माहिती कुठेतरी देतील कोकाटेंना आणि त्यानंतरच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो आणि सविस्तर मंत्रिमंडळानंतर मुख्यमंत्री आहेत ते अंतिम निर्णया संदर्भात घेऊ शकतात। परिणामी कोकाटेंचं मंत्रिपद जाणार की फक्त खातेबदल होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी, अगदी चेतन, या क्षणी दादांच्या दालनामध्ये माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ दोघेच आहेत की 1 to 1 अजितदादा या दोघांशी चर्चा करतील? तिघेच सध्या दालनामध्ये आहेत का? कोण कोण आहे आतमध्ये उपस्थित या सगळ्याविषयी काही अंदाज लागतोय? निश्चितच लागवी, आपण जे दालनाबाहेर उभे आहोत त्याच्या आतमध्ये एक दालन आहे आणि त्याच्या आतमध्ये अँटी चेंबर आहे। या अँटी चेंबरमध्ये बसून आता तुर्तास तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आहे त्यांची माणिकराव कोकाटेंसोबत चर्चा सुरू आहे। परिणामी या चर्चेअंती आता छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अँटी चेंबरमध्ये सुरू असलेल्या या चर्चेमध्ये 3ही मंत्री उपस्थित आहेत। परिणामी वरिष्ठ मंत्री म्हणून छगन भुजबळ यांचा देखील सल्ला अजित पवार घेऊ शकतात आणि नेमकं कोकाटेंच्यावरती कोणती कारवाई होते, त्यांच्या जागी मग कृषी मंत्रीपदी नेमकी कुणाची वर्णी लागते। तुर्तास मकरंद पाटील यांचं नाव अधिक चर्चेत आहेत, ज्यांच्याकडे मदत व पुनर्वसन विभाग आहे। परिणामी कुठेतरी मदत पुनर्वसन विकास कुठेतरी कोकाटेंना देऊन कृषी मंत्रीपद आहे ते मकरंद पाटलांना देता येऊ शकतं अशी चर्चा मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रपतीच्या कोर्टात झालेली होती। परिणामी आज या संदर्भात काही अंतिम निर्णय होतोय का हे पाहावं लागेल। लागवी, अगदी चेतन, या सगळ्यामध्ये अशी एक शक्यता वर्तवली जाते आज 2 घडामोडी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटामध्ये घडताना दिसत आहे। एक तर अर्थात कॅबिनेटची बैठक आता पुढच्या तासाभरात सुरू होणार आहे, त्यामुळे मुद्दा उपस्थित होत आहे कॅबिनेटच्या बैठकीपूर्वीच राजीनामा घेतला जाईल का किंवा खांदेपालट होईल का? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज दादांनी वाढदिवसानिमित्तानं डिनरचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। वांद्रेमध्ये ही डिनर डिप्लोमसी होणार आहे। या सगळ्या घडामोडीपूर्वी मात्र कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात फैसला होतो का?
निश्चितच आहे, कारण याआधीही देवेंद्र फडणवीसांनी असेल किंवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं होतं, शिवसेनेसंदर्भातील त्यांच्या मंत्र्यासंदर्भात कोणताही वाद असेल तर त्यांचे पक्षप्रमुख असलेले एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलाही मंत्री किंवा आमदारासोबत तक्रार असेल तर त्याच्यावर अंतिम निर्णयाचा घेण्याचा अधिकार आहे तो राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार यांचा असेल. परिणामी आता पहिला चेंडू आहे तो अजित पवार यांच्या कोर्टात आहे, कारण पक्षप्रवेश पक्षाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख म्हणून त्यांना हा निर्णय घ्यायचा आहे आणि हा निर्णय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात आपलं मत व्यक्त करतील आणि अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे अजित पवारांचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा असेल की माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपदच काढून घ्यायचं की फक्त त्यांचा खाते बदल करायचा. हा निर्णय प्राथमिक स्वरूपात ते आता या बैठकीत घेतील आणि 1 तासानंतर होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय आहे तो मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाईल. त्याच्यावरती चर्चा होईल. जर त्या निर्णयात काही बदल अपेक्षित असेल तर तसं सूचना मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात आणि यानंतर मुख्यमंत्र्यांना आहे तो अंतिम निर्णय घ्यावा लागेल, कारण खाते बदल करायचा असेल किंवा मंत्रिपद काढून घ्यायचं असेल तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागतो, तो राज्यपालांना कळवावा लागतो आणि त्यानंतर राज्यपाल असतात त्यावरती अंतिम स्वाक्षरी करत असतात. परिणामी आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट होईलच. मात्र सायंकाळी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष यांनी ठेवलेलं जेवण नेमकं कोणासाठी गोड होतं आणि कुणाला कडू लागणार आहे हे मात्र येत्या तासाभरामध्ये स्पष्ट होईल. टाकवी अगदी चेतन, फार मार्मिक शब्दात खरं तर तुम्ही या सगळ्या विषयीचं भाष्य केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू. पाहतोय आपण लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.